एकविरा माते की जय. नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे डे 2चा ब्लॉग. ओम साई भजन मंडळ यांच्या आई एकविरा पालखीच्या पदयात्रेच्या दिवस दुसरामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आपली होते सानपाड्याच्या दत्त मंदिरातून, जो की आपला काल रात्रीचा हॉल्ट होता. रात्री व्हिडिओ एंड केला नाही कारण आरती वगैरे करून जमून झोपून गेलो आम्ही. तर आज सकाळी मस्तपैकी 4 वाजता उठून सगळे फ्रेश वगैरे होऊन आता सगळ्यांचा चालू आहे चहा आणि बिस्किटचा नाश्ता. तर या नाश्ता करायला करूया आपल्या दिवसाची सुरुवात. सगळ्यांची तयारी झालेली. आता थोड्या वेळात आम्ही हा हॉल्ट सोडू, तिथून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. कसं वाटतं साहेब? दिवस दिसत आहे, मजा आली काल. हां, आणि काल ना पूर्ण दिवस पाऊस पडत होता, इतका पाऊस पडत होता ना खतरनाक. हां, पाऊस आवाजाने कळत असेल काळू काय तर दाखवलं असतं. तिथे जोरात पाऊस येतो बघा, तिथे जोरात पावसाचं प्रमाण काय आहे यावर्षी भरपूर जोरात आहे. बघूया आपला पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. चला मित्रांनो, सकाळचे 5 वाजून गेलेले आहेत, 5:20 झालेले आहेत. आम्ही लोकांनी आपला हॉल्ट सोडलेला आहे. रात्रीचा निघालेलो आहे आता पार्किंगला. आई माऊलीचा एकविराईचा मित्रांनो, सानपाड्यावरून आम्ही निघालेलो आता बेलापूरच्या दिशेने. मस्तपैकी उजाडलेलं आहे. अभी सही मायने में व्हिडिओ चालू होएगा. आपली पालखी पुढे आहे आणि सगळे पदयात्रेसाठी छोटा टेम्पो पण आमच्या सोबतच आहे. छोटा टेम्पो पाठी थांबलाय. भाई सिस्टम बोलते सिस्टम, लीडर और पूरा गैंग है भाई. मित्रांनो, आम्ही मगाशी नाश्त्यासाठी हॉल्ट घेतलेला. उपमाचा नाश्ता केला, चहा वगैरे पियालो, थोडा रेस्ट केला अर्धा तास आणि
परत निघालो. आता आम्ही कामोठेमध्ये आहे, पालखी घेऊन चाललो. हा ब्रिज आहे त्याच्या आता डायरेक्ट बहुतेक दुपारचा हॉल्ट आहे. आणि काल ना मी सकाळपासून म्हणजे निघालो पालखी घेऊन तेव्हापासून विदाऊट चप्पलच चालत होतो. पण गोवंडीला आलो संध्याकाळी 5:30-6 वाजता काहीतरी मी चप्पल घातली, कारण या रस्त्यावरून चालणं माझ्यासाठी इम्पॉसिबल झालं, कारण भरपूर दगडे बिगडे लागत होते. आणि काल दिवसभर सकाळपासून पाऊस खूप पडत होता. तरी आपले बरेच पोरं आहेत जे विदाऊट चप्पल चालत आहेत. साहिल पण विदाऊट चप्पल चालतो आहे. आणि हां, मी माझी साईड बॅग चेंज केली. जी माझी लकी साईड बॅग आहे निऑन कलरची, ती चेंज केली. ही वाली घेतली आहे. ही वाली मला गिफ्ट दिलेली आहे दीदीने. तर ही वाली घेतली मी, कारण त्याच्यामध्ये सामान बरेच राहत नव्हतं. इक्विपमेंट आता ब्लॉगिंग करायला बऱ्याच गोष्टी लागतात, तर त्याच्यात राहत नव्हता. तर मी चेंज केली. आणि भेटूया पुढे आता. चला. मित्रांनो, दुपारच्या हॉल्टला आलो. इथे गोल्डलिगर बार आहे इथे आमचं दुपारचा हॉल्ट आहे. पालखी इथे ठेवली आहे. इथे आपल्या मोठ्या टेम्पोमधले सेवेकरी सगळे जेवण बनवतात. दुपारचं जेवणाची तयारी चालू आहे. बघा, आलो आहे सगळेजण. थोडा वेळ जेवू, मग रेस्ट करू. भावना साईराम सगळ्यांना. तर मित्रांनो, दुपारचा हॉल्ट सोडून आपण निघालेलो आहे. तो हॉल्ट आपला जो मी सांगितलं तुम्हाला गोल्डलिगर बार होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे बार आहे तर कसं तुम्ही लोक पालखी घेऊन जातात? पण तसं काय नाही. पालखी आम्ही बाहेरच उभी करतो. आणि 2-3 वर्ष झाले त्या हॉटेलचे ओनर, त्या बारचे ओनर आमच्यासाठी त्यांचा वरचा टेरेस क्लिअर करून ठेवतात की आम्ही तिथे येऊन थोडा वेळ रेस्ट करू. दुपारची एखाद दुसरा तास आम्ही झोप काढून तिथे आरती करून आम्ही निघतो. तर आपल्यासोबत निलेश दादा आहे, ज्यांचं पहिलं वर्ष आहे. दादा, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. काय पाय बी दुखतायत का? थोडे पाय दुखतायत. हा, पण ठीक आहे. चालायला मजा येते का? चालायला मजा येते. खाऊन पिऊन मस्त एकदम. खाऊन पिऊन एकदम मस्त. आम्हाला पालखीत चालताना तुम्हाला प्रश्न पडत असेल की अरे खायला बिला कसं? तर नाश्ता बिस्ता तर चालूच असतो भरपूर. हा, वाईल वॉकिंग आम्हाला नाश्ता बिस्ताचा असतो. दुपारचं जेवण वगैरे पण असतं. आणि दर जवळजवळ 2 तासाने आपण हॉल्ट घेतो ना. हा, 2 तासाने. हा, आणि छोट्या टेम्पो तो सोबतच असतो. त्याच्यामध्ये आमचं सगळं सुका नाश्ता, पाण्याच्या बॉटल्स वगैरे, बाकी इतर गोष्टी सगळ्या सोबतच असतात. तर त्या आम्हाला भेटतच असतात. तर हे तुमचं पहिलं वर्ष आहे. तर आता पुढच्या वर्षीपासून रेग्युलर ना? अनुभव कसा आहे तुमचा आतापर्यंत? आज दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली आहे. आतापर्यंत कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. आता मस्त मजा येते. मजा येते. सगळ्यांनी सेवेकरी पण चांगले आहेत. हा. मस्त जेवण पण मस्त बनवतात. हो. सेवेकरींचं पण खास कौतुक की जेवण वगैरे पण चांगलं भेटतंय व्यवस्थित, म्हणजे टायमिंगवर वगैरे. आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या कोऑपरेशन होत आहे. चला, बाकीच्यांची पण आपण बोलू. तर मित्रांनो, आपल्यासोबत अजून पण आपले मित्र आहेत की जे अणवाणी चालत आहेत बिना चपलेचे फ्रॉम द स्टार्टिंग. स्टार्टिंग पासून ना रे? स्टार्टिंग पासून. मी तर भाई गोवंडीला आलो ना संध्याकाळी, मी घातली चप्पल. हमसे ना हो पाएगा अभी. म्हणजे पाऊसच इतका होता ना, ती दगडं बिगडं भरपूर लागत होती. तर आता आपल्यासोबत साहिल आहे, आशिष दादा आहे आणि बाकी पण पोरं आहेत आपल्यासोबत. आपण त्या लोकांना पण विचारूया की कसं वाटतंय, काय त्रास होतोय का. तर साहिल, कसं वाटतंय तुला? काय त्रास होतोय अणवाणी चालायचा?
म्हणजे मी नवस केलेला होता एक, तो माझा पूर्ण झाला म्हणून मी आता बिना चपलीचा चाललोय. नवस केलेला पूर्ण तर करायला लागणारच. आगेला लावली नवसाला पावली आमची आहे. मावली. मला जमत पण नव्हतं यायला एकविरेला, पण ती आईने स्वतःहून आम्हाला हा बोलवलं एक आहे. गोष्ट तुम्हाला सांगायची, हा भरपूर नाटक करत होता. मी भरपूर टाइम पासून याला बोलवत होतो, साहिल चल चल चल, तर मला म्हणजे नाहीच बोलत होता. आणि मी निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ह्याचा फोन किती वाजता आला, मी संध्याकाळी 7-8 वाजता निघणार होतो. भाईचा फोन काहीतरी, मला पण थोडं निघायला उशीर झाला. भाईचा फोन रात्री 9 वाजता आला की दादा मी पण येतो, मला पण यायचं आहे. मी म्हटलं चल बॅग भर आणि निघ. अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये झाली ना, अर्ध्या तासाच्या आतमध्ये पॅकिंग झाली. 6 वाजता आम्ही निघालो डोंबिवलीवरून मालाडला यायला. 12 वाजता आम्ही मालाडला टच. आशिता पण आहे. आशिता कसं वाटतं तुला बिन चपलीचं चालू? आज आमचा दुसरा दिवस आहे. बिन चपली चालतोय मी. खूप छान वाटतंय, खूप चांगला अनुभव येतोय. बाकीचे आपले पालखीमधले सेवेकरी आहेत, आम्हाला काय ना काय ते सेवा देत राहतात. खाण्यापिणं आमचं व्यवस्थित चाललंय. आता संध्याकाळ झाली आहे, असं काय अजून काय वाटत नाहीये. व्यवस्थित चालतोय, मजा येते. हेच इम्पॉर्टंट आहे, मजा यायला पाहिजे. कारण हा एक्सपिरियन्स हा सगळ्यांनी एकदा तरी घ्यायला पाहिजे लाईफमध्ये. बाकी तर आपण बऱ्याच ठिकाणी फिरत राहतो, विलामध्ये, इथे तिथे. अजून एक समजलंय, बाकीचे जेवढे पिकनिक करतात ना, एकदा हा अनुभव कोणी पण घेऊन बघा, खूप छान वाटतं. आणि इकडे चालताना आपलं काय पाठीमागचं जे टेन्शन वगैरे काय असतं ना, ते काहीच नसतं आपल्या पाठी. आपण फक्त चालत राहतो. हा एक गोष्ट हा म्हणजे काय त्रास वगैरे होत नाही. थोडंफार पाय वगैरे दुखतात, पण ते पोरांच्या खेळण्यामध्ये वगैरे सगळं निघून जातं. कारण हे का बोलतो मी, कारण आपल्या मंडळामध्ये शाळेतली पोरं पण चालतात ना. एकविरेच्या पालखीमध्ये 8वी 9वीची पोरं पण आहे, मी तुम्हाला भेटवतो. त्या लोकांची पण बोललो, ती लोक पण चालतात. म्हणजे इव्हन शाळेतली पोरं येऊन 4-4 दिवस चालतात, म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आता आपण बोलतो अरे काय चालत जायचं, पदयात्रा काय पालखी वगैरे एवढ्या दिवस, पण काही जातात, काय त्रास होत नाही. तुम्ही पण या नक्की. जय एकविरा. जय गिरी. आई माऊलीचा उदो 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 उदो. मला विचार हाय, मस्त वाटतंय. आपलं आता 3रा वर्ष आहे आईसोबत. तर हाय, तरी यंदा तरी नवीन पोरं आहेत आपल्यासोबत. काही पोरं आपली जुनी काही कारणास्तव येत नाही वगैरे, पण मजा सगळ्यांसोबत येतेच. आपले बाकीचे मित्र म्हणजे आपल्या सगळे मित्र आहेत, सुमिता वगैरे, आधीचे आपले पोरं वगैरे. मस्त चालतंय, येते मजा. आज 3रा दिवस आहे, तर काय बघू पुढे आता. सॉरी 2रा दिवस आहे. हा, तर हाय, अडथळे येत आहेत थोडे, खडी वगैरे तुटतायत आम्हाला, पण काय आम्ही हार मानणार नाही. आज चालू आम्ही. वेदांत पण आहे आपल्यासोबत, जो आम्ही पाहिजे. एक एक्सपिरियन्स आपण बोलतो ना की आयुष्यात असावा, की आम्ही पालखीला गेलो अनवाणी. एक स्वतःला पण चांगलं वाटतं आणि एक असं वाटतं की काहीतरी करून आलोय चांगलं. हा, काय बरं वाटतं. हा, माझे पदयात्रेचा जो अनुभव घेईल त्याला बाकी बोलतात ना की ज्याने पदयात्रेचा अनुभव घेतला त्यासारखा सुखी माणूस कोण नाही. शेवटपर्यंत राहतात. मजा आता सगळ्यात आहे. असं नाही बोला की विला मध्ये मजा नाही, मजा आहे मित्रांनो, पण पालखीची मजा ती त्यांच्यात नाही. पालखीची आम्ही मजा करतो ती एकदा बघायला या, एकदा अनुभवा, लय मजा येईल. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले आपले मित्र होतात, सगळ्यांसोबत मजा येते. वय नाही बघत. हा, बाकी काय आपलं चाललंय. माते की आपल्यासोबत आहे आपल्या माझ्या जे रवी गोळी दादा, जसे की कार्तिकानं बोललाय की आपल्या वया मोठे पण आपले मित्र होतात. तसंच आपले सगळ्या पोरांचे खास त्यांचे व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितले असाल. डान्सचे, उड्या मारण्याचे काही, त्याचे आमच्या सगळ्या पोरांचे खास मित्र रवी दादा. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते. तुमच्या बरोबर आम्हाला पण साथ भेटते. तुम्ही काही नवीन मुलं आहेत, पण ते पण आम्हाला हे प्रोत्साहन करतात की
कसं जायचं दादा, कसं जाऊ, कुठे आहे काय आहे ते आम्हाला विचारलं. आम्हाला पण खूप आवडतं की त्यांना सांगायचं असं सगळं की आता होईल ते होईल. त्यांना काही समजत नाही पण त्यांना आम्ही 5 मिनिटात येईल सांगून थोडंसं प्रोत्साहन करतो. तसं चांगलं चाललंय आणि सगळे चांगलेच आहेत, सगळे आपले पदयात्री आहे, सगळे चांगलेच आहेत. तर तुम्ही बाकीचे नवीन बघत असेल ब्लॉग जे त्यांना इच्छा आहे यायची तुमच्या आजूबाजूला, तर मला तुम्ही काय सांगता? त्यांना सांगतो तुम्ही आमच्या बरोबर या, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. आहेत जुने काही फार, त्यांच्याशी तुम्ही बोला, काय तुम्हाला पाहिजे काय नाही पाहिजे, कसं चालायचं काय करायचं ते सगळं ते प्रोत्साहन देतील, ते सांगतील सगळं तुम्हाला कसं चालतात, तुम्ही काय करतात, सगळं होणार तुमच्याबरोबर. नवीन एक्सपिरियन्स पण. हा बरोबर. धन्यवाद रवीला. थँक्यू सो मच. बिग पप्पी. लव यू गाईज. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्या पालखीमध्ये आपल्या पदयात्रेमध्ये बरेच पोरं आहेत की जे शाळेत जातात. हा 9th ला आहे पोरगा, तरी पण हा आलाय, शाळेत जातो पोरगा. लहान एवढा पोरगा आहे, 14-15 वर्षाचा पोरगा, 9वी ला आहे. तो पण आपल्या पदयात्रेमध्ये चालतोय. तर भाई कसं वाटतं तुला? मजा येते या पालखीमध्ये, तुम्ही पण येऊन जा प्लीज. धन्यवाद. एक्साइटमेंट बघा त्याचा. तुला 2 दिवस झाले, आता दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आहे. तर तुला कसं वाटतंय? दुखतोय वगैरे पाय, काय त्रास होतोय? थोडेफार दुखत आहेत. आणि बाकी सगळी मजा कशी येते, खाऊन पिऊन वगैरे? खूप मजा येते. खायला गेला तुम्ही पण येऊन जा पाहिजे तर. बाई. तर बघा एक्साइटमेंट बघा पोरांची आणि पालखीमध्ये पदयात्रेमध्ये चालण्याची. तर या तुम्ही पण नक्की आणि कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. ओ बेलवाले अंकल, बेल दो ना अंकल. तर मित्रांनो, गेल्या वर्षीचा जो संध्याकाळचा हॉल्ट होता तिथे पोचायच्या नंतर आम्ही वडापाव पण खाल्लेला आणि ओरडा पण खाल्लेला. तर आता त्या हॉल्टच्या पुढे आलेलो आहे आम्ही आणि आपल्याला त्या हॉल्टला जॉईन केलंय तुषारबाईने आणि कृष्णा पाडावे, जितूदाय आणि 2-4 जणांनी म्हणून म्हणजे अजून जॉईन केली आपली पालखी. बाई कसं आहे तुषारबाई? चांगला आहे आणि आईच्या सुट्टी भेटल्याने आम्ही पालखीला जॉईन झालेलो आहे आणि त्याचा आनंद आता आम्ही घेतोय. कडक कडक. आणि आपल्यासोबत कृष्णा पाडावे पण आहे. कृष्णा पाडावेने ह्या वर्षी रिस्क नाही घेतलेली आहे बाय, वेळ संपल्यानंतर आलेलं आहे. ये साल रिस्क नाही लेने का आपण तो ना. कसं आहे कृष्णा बाय? एक नंबर, मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. पहिला दिवस आहे या पालखीचा. हो बरोबर बरोबर. खूप टाइमानंतर जमला वेळ झाली. बरोबर बरोबर. हा, या वर्षी बिचारा संध्याकाळचा नाश्ता संपल्यानंतर आलेला आहे. बाई रिस्कच नाही घ्यायचं या वर्षी बाई. गेल्या वर्षी वडापाव सोबत ओढा पण खाल्लेला. गेल्या वर्षी जादू पण बनलो होतो. हो, जादू पण बनलेला. बरोबर बरोबर. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा.
दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. अंबाबाईचा वार माझ्या अंगात खेळू द्या. अंबाबाईचा वार माझ्या अंगात खेळू द्या. अंबाबाईचा वार माझ्या अंगात खेळू द्या. जेवण कोणी बनवलं आहे? हे काय गावडे साहेब आपले गावडे साहेबांनी बनवलं जेवण.